नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला बाजारात मिळणाऱ्यापेक्षा जास्त चविष्ट आणि टेस्टी दहीवडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। शेवटपर्यंत रेसिपी नक्की बघा। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम दहीवडा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतली। डाळ आपल्याला 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची। स्वच्छ धुवून घेऊया 3-4 वेळेस। डाळ स्वच्छ धुवून झाली। आता आपल्याला 2 ते 3 तास डाळ भिजायला ठेवून घेऊया। तीन तास झाले। उडदाची डाळ मी 3 तास व्यवस्थित भिजवून घेतली। तुम्ही बघू शकाल डाळ छान फुललेली आहे। आता आपल्याला पाणी न घालता जेवढी शक्य होईल तेवढी डाळ एकदम बारीक दळून घेऊया। डाळ दळत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। जेवढं शक्य होईल तेवढं पाणी कमी वापरा। बघू शकाल आपली डाळ एकदम जाडसर दळून झाली। हे बघा। आता आपण याला एका भांड्यात काढून घेऊया। आता मी इथे डाळीत 1 चम्मच जिरं आणि चवीपुरतं मीठ घालून घेते। आता आपण याला 5 मिनिटापर्यंत चांगलं फेटून घेऊया। फेटल्याने काय होतं ना, वडे छान मऊसूत असतात। 5 मिनिटापर्यंत चांगलं फेटून घ्यायचं। त्याच्यात हवा भरल्या गेली पाहिजे। हे बघा 5 मिनिट झाले। मी पीठ चांगलं फेटून घेतलं। आता आपलं पीठ रेडी आहे किंवा नाही हे बघण्यासाठी मी इथे एका वाटीत पाणी घेतलंय। त्या पाण्यात आपण थोडंसं पीठ टाकून बघूया। हे बघा पीठ वरती तरंगतंय, म्हणजे आपलं पीठ रेडी आहे। मी इथे तेल टाकायला ठेवलं होतं, तेलही छान टाकून झालं। आता आपण वडे तळून घेऊया। वडे तळत असताना हात पाण्यात बुडवायचा, म्हणजे वडे हाताला चिकटत नाही। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि हे वडे एकदम सोनेरी होईल तोपर्यंत तळून घ्यायचे। जास्त डार्क करायचं नाही, हलका सोनेरी रंग आला पाहिजे। वडे तळून झाले। आता आपण याला कोमट पाण्यात अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून देऊया। गरम गरमच वडे टाकायचे पाण्यात। वडे भिजेपर्यंत आपण दहीची तयारी करून घेऊया। मी येथे 2 चम्मच दही घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। मी त्यात पिठी साखर घालते। साखर अशी दळून घातल्याने पटकन विरघळते। थोडंसं फेटून घेऊया। दही तयार झाली आणि आपले वडे भिजून झाले। आता आपल्याला यातलं पाणी हलक्या हाताने दाबून काढून घ्यायचे। अशा प्रकारे सर्व वड्यांमधलं पाणी मी काढून घेतलं। आता आपण यावर
दही आणि चटणी टाकूया. इथे मी पुदिनाची चटणी तयार करून घेतली होती, तीही घालूया. चिंचाची चटणी टाकूया. हे बघा, अशा प्रकारे आपला दहीवडा तयार झाला. हे बघा, अशा प्रकारे आपले दहीवडे तयार झाले. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.